बानू, देवा, तुम्हासनी म्या त्रास तर नाही दिला ना? नाही बानू, तुला असं का वाटतंय? नाही, आपलं असंच म्हणलं. बानू, अजामेळ कुठे आहे? ते देवळीपाशी आहे. म्या बी तुम्ही सांगितल्यागत देवळीपाशी दिवा लावून आले बघा आता. तुम्ही म्हणला साका आदिशक्तीचं व्रत कर. होय बानू, पण तू अशी का? काय झालं? ते म्या खोलीचं दार लावून आत काय करत असते हे बाला ठावण आहे, तर तो माझ्या माग लागला आहे का मला सांग म्हणून. नाही बानू, आत्ता अजामेळला ह्यातलं काहीच सांगू नको. ओहे देवा, आणि मी त्याला हे बी म्हणले का जोवर तुम्ही मला सांग म्हणत नाही तोवर मी तुला काय बी सांगणार नाही. पर बा आहे, त्याला काळजी वाटते म्हणून. बानू, आज गडावर इंद्रदेव आले आहेत. होय, आख्यानामध्ये बघितलं मी त्यासनी. पर अजून बी ततच आहेत. होय होय, लवकरच त्यांच्या भोजनाची व्यवस्था देखील केली जाईल. बानू, काय झालं? पुरीच्या सासरे आलं आहे तिथे, पर त्यांची पोरगीच तत नाही म्हणल्यावर त्यासनी कसं तरी वाटत असणार. बानू, याआधी ते जेजुरीत आले असताना तुझी आणि त्यांची भेट व्हायची. होय, आणि आज मी तत असते तर मी त्यांच्यासाठी काय बाय केलं असतं, आणि त्यासनी बी ते लय आवडलं असतं हे ठावं आहे मला. पर मी तत नाही, आणि मायला आता कसं वाटत असेल हे कळतंय मला. बानू, इंद्रदेव तुझे वडील आहेत, तेव्हा त्यांच्या आदरातिथ्यामध्ये काहीच कमतरता भासणार नाही. नाही देवा, तसं नव्हं, ते तर मला ठावं आहे. पर पोरीच्या घरी जावं, त्यांच्या पोरीचं तथ नसणं, त्याचं दुःख त्यासनी असणारच. शची, कोणत्या विचारात आहेस? आपण इथे या जेजुरीत आलोय आपल्या कन्येच्या सासरी, पण आपल्या कन्येची भेट झालेली नाही. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांनी जे काही सांगितले ते तूही ऐकलेस. ते दोघे असताना आणि प्रत्यक्ष श्री खंडेरायांचा आशीर्वाद तिच्यासोबत असताना मलाही असं वाटतं की आपण आता काळजी करू नये. अहो, पण माझं मातेचं काळीज आहे. कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या काळजीने माझे मन अस्वस्थ होतेच. मी माझ्या कन्येचा भाग्य विधाता कधीही होऊ शकणार नाही हे आता मला कळून चुकले आहे. तिला सत्य सांगण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी ज्यावेळी जे घडणार ते त्याच वेळी घडणार. अहो, तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता माझा. केवळ तिची आठवण आली म्हणून मनातले शल्य बोलून दाखवले तुम्हाला. शची, हे मला माहित आहे. प्रणाम. मी गणोबा हातच गडावर कामाला असतोय जी. तुम्हाला काय हवं असेल नसेल ते मला सांगा, मी हातच आहे. आमच्या आदरातिथ्याची व्यवस्था अत्यंत उत्तम झाली आहे. तुमच्यासाठी सांगावं घेऊन आलो होतो बघा म्हाळसा देवींचा. गडावरल्या भोजन कक्षामध्ये तुम्हाला जेवाया बोलवलं आहे देवीनं, तेच सांगायला आलो होतो बघा. आम्ही लवकरच तिकडे येऊ. जी, येतो मी. या बंधू, या लक्ष्मी देवी. तुमचा निरोप मिळाल्या क्षणीच आम्ही निघालो. देवी, आज असं अचानक एकत्रित भोजन करण्याचं ठरवलं? काही विशेष कारण? हो बंधू, आज गडावर देवेंद्र आणि शची देवी आल्या आहेत.
म्हणून त्यांना मी भोजनाचे आमंत्रण दिले आहे आणि त्यानिमित्ताने एकत्रित भोजन करण्याचा योग येईल. या देवेंद्र, या शची देवी. तुमची विश्रांती झाली ना? होय देवी. इंद्रदेव, शचीदेवी, आज या जेजुरी गडावर तुमच्यासाठी विशेष भोजन आहे. देवा, मला या जेजुरीत भोजनाचा लाभ मिळतो आहे हे माझ्यासाठी पुरेसे आहे. भोजन काय आहे यापेक्षा आपला सहवास माझ्यासाठी आनंददायी आहे. या आसन असतवा. म्हाळसा देवी, हे काय? काय झालं शची देवी? देवी, आपण अशा उभ्या का? आपण आमच्या समवेत भोजन नाही करणार? तुम्ही जेजुरीचे अतिथी आहात आणि अतिथींना जेवण वाढल्याशिवाय, अर्थात तुम्हाला जेवण वाढल्याशिवाय मी जेवण करू शकत नाही. देवी, आपण असे करू नये. आपण जर आमच्या समवेत भोजन नाही केले तर आम्हालाही भोजन करता येणार नाही. हो देवी, आपल्याशिवाय आम्ही भोजन करू शकणार नाही. देवेंद्र, शची देवी, तुम्ही संकोच बाळगू नका. अतिथींचे आदरातिथ्य करण्याची या गडावरची रीत आहे आणि ते केल्याशिवाय माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही. पण देवी, इंद्रदेव, म्हाळसा योग्य तेच बोलत आहे. तुम्ही कोणताही संकोच बाळगू नये. म्हाळसा, जशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे तू सर्वांना भोजन वाढ. पण तसेच आमच्या बरोबर तूही भोजन कर. अहो पण म्हाळसा, जर ती अतिथींची इच्छा असेल तर ती आपल्याला पूर्ण करायला हवी, होय ना? तुमची इच्छा असेल तर तसेच होईल. वाह,
फारच अप्रतिम झाले भोजन. उत्तम. शचीदेवी, आम्ही स्वर्गलोकी आलो होतो तेव्हा तुम्ही केलेले आदरातिथ्य माझ्या अजूनही स्मरणात आहे. तुमच्या आदरातिथ्यात तुम्हाला काहीही कमतरता भासली नसेल अशी मी आशा करते. देवी, मी म्हणालो तसे साक्षात श्री खंडेराय आणि आपण प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांच्या समवेत भोजनाचा लाभ मिळणे हे आमच्यासाठी अधिक आनंददायी आहे. शचीदेवी, तुम्ही कसला विचार करता आहात? आपल्या बोलण्यात आता स्वर्गाचा उल्लेख झाला, त्यामुळे अनाहूतपणे या प्रसंगामध्ये मला माझ्या कन्येची आठवण आली. देवी, बानू आज जेजुरीत नाही, त्यामुळे तुम्ही इथे आला आहात याची तिला कल्पना नसावी. मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे. बानू जरी जेजुरीत नसली तरी इंद्रदेव आणि शचीदेवी ह्या जेजुरी गडावर आहेत हे तिला ठाऊक आहे. कशी काय आलीस? दिसभर राब राब राबले, म्हणलं तुम्हाला भेटून यावं. रंग्याने बडं येऊ दिलं. ते घरला असत्याल तर जाऊ देत्याल ना. घरला पाय कुठं असतोय त्यांचा. बर ये बस. नाही नको. बा झोपला होय? नाही, हाय आतमध्ये. आज वस्तीवरून काही लोक गेली, इसाव्याला थांबली होती. होय का? कुठं गेली ती? जेजुरीला, देवाचं आणि देवीचं दर्शन घ्यायला. लोक तुम्हाला विचारत होते, पण मी त्यासनी सांगितलं का तुम्ही नाही भेटायच्या. म्हणजे समजासनी ठावा आहे का मी हात राहते ती? का ठावा नसेल? उलट हात लोक यायला लागली तुम्हाला भेटाया तर तुम्ही काय करायचं हे बघा. मला कशा पायी लोक भेटाय येते? अव लोक तुमची पूजा करायला लागलेत. देवांची भक्ती करून तुम्ही त्यासनी मिळवलं आहे. हे काय साधा आहे वय? वय देवासनी मी मिळवलं आहे हे खरं, पर मी हात का आहे हे त्यांनी विचारलं तर मी काय सांगावं ग? ते बी आहेच. काय काय आणि कुणा कुणाला सांगायचं? मी काय म्हणत होते की काय काय म्हणत होतीस? देवासनी सांगावा तरी धाडायचा. काय म्हणून? असंच काहीतरी. देवासनी समजा ठावा आहे म्या कशी हाय, म्या काय करते हाय, मला काय वाटतं आहे. कसं काय ते तुला नाही कळायचं. देव आहेत ते खरंच आहे, त्यासनी समजा ठावा असणारच. म्हणजे तुम्ही आठवण काढत असतात ते बी त्यासनी माहित असणारच की. देवांचं नाव घेतलं तरी चेहरा खुलतोय तुमचा. बर येते मी. वय हे बी आलं असत्याल कटकट करत बसत्याल परत माझ्या नावानं.
म्हाळसा, तुला काय झालं आहे रागवायला? त्याचे कारणही मीच तुम्हाला सांगू, तेही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. हीच तर माझी व्यथा आहे. आता काय झालं हे सांगशील का? इथे काय घडतं ते बानूला ठाऊक असतं असं तुम्ही म्हणालात. याचा अर्थ काय? बानू आख्यानात असणं अपेक्षित होतं, पण ती इथे नाही. तिला तिच्या पूर्वजन्माचे रहस्य कळावं ह्यासाठी या आख्यानाचं तिला सहाय्य झालं असतं, पण ती ह्यापासून वंचित आहे. म्हणून इथे काय घडतं आहे हे तिला कळतंय का? होय, हे तसंच घडत आहे. मग तुम्ही हे माझ्यापासून का लपवून ठेवलत? कारण तिचा विषय जरी काढला तरी तुला नको असतं. तेव्हा ह्या परिस्थितीत बोलणं कसं होईल? देवेंद्र जर इथे आले नसते तर हे मला कळलंच नसतं की बानूला इथलं इत्थंभूत सगळं माहिती आहे. इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुला एक दिवस कळणारच आहे. मला त्या दिवसाची वाट पाहायचीच नाही. म्हाळसा, मी येतो. रात्र झाली आहे, आपण नंतर बोलू. पण तुम्ही मला एक सांगितले नाही. कशाबद्दल? बानूला इथे काय घडतं आहे ते नेमकं कशामुळे कळतंय? असे काय आहे? या मागे कोण आहे? बानूला ज्या माध्यमातून हे सर्व कळत आहे ते मी दिलेलं नाही. मग कोणी दिले? म्हाळसा, तू एक विसरत आहेस की बानूचे वडील स्वर्गाधिपती आहेत. म्हणजे यात देवेंद्रांचा हात आहे तर? मला ह्यात ओढू नको. मला ह्यात पडायचंच नाही. तुला हवं तर तू स्वतः शोध घे. माझे पती प्रत्यक्ष श्री महादेव आहेत. श्री मार्तंड भैरव या रूपात ते माझ्या समोर उभे आहेत. पण त्यांना माझ्यासाठी काहीही करावेसे वाटत नाही. असे का? मी तुझ्यासाठी काय केलं आणि काय दिव्यातून जात आहे ह्याची तुला कल्पना नाही. ज्या क्षणी तुला कळेल त्या क्षणी तू क्षमाशील होशील आणि क्षमाही मागशील. नाही, त्या बानूसाठी मी कधीही क्षमा मागणार नाही. हे तर काळच ठरवेल. येतो मी.